हाय एव्हरीवन. तर आज आपण बघूया की मार्केट कसं मुवमेंट करू शकते आणि त्याच्या मागचे रिझन्स बघूया. मंथली टाइम फ्रेमवर आपण जर बघितलं तर मार्केट अप ट्रेंडमध्येच आहे आणि तुम्ही जर जर ऑब्झर्व केलं तर मार्केट ह्या रेंजमधून निघून नंतर एक मुवमेंट झालेला आहे त्याला. तर अप हायर टाइम फ्रेमवर तर बुलिशच आहे. तर वीकलीवर बघूया. वीकलीवर मार्केटने जसं स्ट्रक्चर तयार केलंय तर त्या स्ट्रक्चरप्रमाणे कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज केली रेजिस्टन्सच्या रेजिस्टन्सच्या कॅन्डल खाली क्लोज केली आहे. तर रेजिस्टन्स पासून एखादी अशी जर कॅन्डल आपण बघितली तर तर त्याच्यामध्ये फॉल येण्याचा शक्यता असतो, पण कधी जेव्हा कॅन्डल ह्याच्या खाली ट्रेड करल ट्रेड करल आणि लोवर लो आणखीन कन्फर्मेशन बनवल तेव्हा. तर बघूया आपण कसं कसं काय होतंय. ती जर आलं तर आपली इथपर्यंतच मार्केट एक सपोर्ट आहे, तर इथपर्यंत येऊ शकतो असं मला वाटतंय. पण आपण जर डेलीवर बघितलं तर डेलीवर हा सपोर्ट आहे विथ EMA पण आहे आणि इथं आपला कितनी बेरिश होती तो ब्रेक कर देते. हा कॉन्सेप्ट आपल्या इथं लागतो. त्याच्यामुळे इथं आपण एक बुलिश साईडच थोडं प्रेफर करणार. का तर इथनं दोन पॉईंट आहेत. एक म्हणजे मार्केटनं इथं लिक्विडिटी, इथून जी इम्पल्सिव्ह मुवमेंट आले त्याची इथं लिक्विडिटी घ्यायला आले. लिक्विडिटी घेतल्यानंतर मार्केट ऑफकोर्स थोडा वेळ तर टाइम स्पेंड करायला पाहिजे आणि नंतर मुवमेंट दिली तर एक चांगली मुवमेंट राहील. नाहीतर इथून खाली आलं तर मग स्ट्रक्चर बघून सेलिंग करायचं चान्सेस आहेत. मार्केट आहे हे येऊ शकते, पण हायली प्रॉबिलिटी आहे की एक ह्या वीकमध्ये एक असं टाईप मार्केट दिसू शकते. का तर बघू शकता तुम्ही 0.5 ची लेवल आहे इथं विकलीच्या नुसार. आणि जर डेलीवर आपण बघितलं फिफ्टची 0.6 आणि 0.6च्या खाली पण क्लोजिंग दिलेलं नाही. म्हणजे जरी प्रॉपर लावला आपण तरी 0.6च्या खाली क्लोजिंग दिलेलं नाही. अँड फिब रिट्रेसमेंट ऍक्ट ॲज अ सपोर्ट ऑर रेजिस्टन्स. त्याच्याप्रमाणे असं चान्सेस आहेत असं वाटतंय मला की ह्या वीकची कॅन्डल अशी बनल. ह्याच प्रमाणात जर आपण जर लोवर टाइम फ्रेमवर बघितलं 4 आवरवर तर एक थोडं कन्सल्टेट करत करत हायर हाय जर बनवलं तर एक चांगली मुवमेंट पॉसिबल आहे. हा एक सिनेरिओ झाला. दुसरा सिनेरिओ म्हणजे लोअर टाइम फ्रेमवर आपण ट्रेड अशा प्रकारे एक्झिक्यूट करू शकतोय. तर बघा इथं आपली फीड जर लावली तरी स्लो अँड स्टडी थोडं थोडं वर जरी गेलं मार्केट हळूहळू तर ह्या 5 पाशी
जर आपल्याला एखादी रिव्हर्सल पॅटर्न कॅन्डल डोजी टाईप अशी जर दिसली तर इथं आपण एंट्री करून आपलं टार्गेट मिनिमम इथपर्यंत ठेवू शकतोय. हा आपला अजून एक सिनेरिओ आहे की असं पण आपल्याला एक ट्रेड होऊ शकते. हा लोअर टाइम फ्रेमवर एक ट्रेड आपला एक्झिक्यूट होऊ शकतो. हायर टाइम फ्रेमवर म्हटला तर बुलिशच एक्सपेक्टेड, बॉबी बाहेर सांगितल्याप्रमाणे बुलिशच आपण एक्सपेक्टेड करू शकतो. हा एक सिनेरिओ आहे. मला तर दोनच सिनेरिओ वाटतात की बाबा एक तर असं होऊ शकतंय 0.5 0.6 पासून किंवा ह्या ही लेवल कोणती ते बघूया आपण, जी आता EMA आहे ना ती लेवल 0.5 येतोय, काय विषय नाही. 0.5 पासून असं एक्सपेक्टेड आहे की इथून इथून एक असा छोटासा इथपर्यंत यावा, इथं परत हायर आहे बनवलं की FOMC ला आपण इथपर्यंत टार्गेट ठेवून एक ट्रेड प्लॅन करू शकतो. त्याच्यामुळे आपली डेलीची जर आपण म्हणायचं झालं तर डेलीच्या कॅन्डल आपल्याला अशा बघायला भेटतात. एक अशी 4 आवर्सची कुठं आहे, अशी डेली कॅन्डल अँड थोडं इथनं अशी डोजी टाईप नेक्स्ट कॅन्डल आणि जेव्हा आपल्याला ह्यो हाय ही कॅन्डल अशी क्लोज व्हायला पाहिजे, म्हणजे ह्याचा हाय ह्याच्यापेक्षा ही जी लो आहे ह्याच्यापेक्षा ह्याचा हाय जास्त पाहिजे आणि मग आपण एक्सपेक्टेड करू शकतो की अशी पेमेंट, आणि ते पॉसिबल आहे. असं आपलं स्ट्रक्चर आहे. बघूया, ही एक आहे. खाली आलं तर मग खाली आलं तर प्लॅन नाही झाला अजून आपला, म्हणजे तिथे एक सपोर्ट बनेल आपला. ओपनिंग क्लोजिंग लिक्विडिटी पण म्हणजे इथं टाइम स्पेंड आहे रे इथं खेळलेलं मार्केट. EMA आहे इथं, बघूया 0.5 0.6 पाशी कसं मार्केट ट्रेड करते. वीकलीचा 0.5 येते, 0.6 येते. ते आतापर्यंत तर आपण बुलिशच आहे. का तर आपल्याला जेवढं आतापर्यंत आपण शिकलोय त्याच्याप्रमाणे इथने बेरिश कॅन्डल पण इथं म्हणल्या, प्लस इथं लिक्विडिटी आहे, सपोर्ट आहे, EMA आहे, फिब आहे. किती कन्फर्मेशन झालेत आपल्या, भरपूर झालेत. बघूया अजून काय कन्फर्मेशन अजून ऍड झाल्या किंवा आपल्याला इथं जर हायर हाय बनायला लागला मोठ्या टाइम फ्रेमवर तर आपण एक बाय प्लॅन करू शकतो. पण पहिल्यांदा सेल प्लॅन, म्हणजे मला वाटतं की पहिल्यांदा मार्केट याला रिट्रेसमेंट करावी आणि नंतर मग आपण एक पुन्हा इथून सेल झाल्यानंतर मग एक बाय प्लॅन आपण करू शकतो, ती पण हायर हाय कन्फर्मेशन. अदरवाईज बघूया मार्केट आहे काय शिकवतं आपल्याला. ओके, थँक्यू.